नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज गुढीपाडव्याचा दिवस होता आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राष्ट्रीय मेळावा बघितला. अर्थात नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. राज ठाकरे यांचं भाषण असलं आणि शिवाजीबागचा मेळावा असला तर अफाट गर्दी जमते. ह्यात आता बातमी राहिलेली नाही. ती गर्दी लोटते, तिला राज ठाकरे खुश पण करतात. जे कॅमेरे लागलेले असतात आणि जिथे थेट प्रक्षेपण चालतं त्या ठिकाणी सुद्धा राज ठाकरे बाजी मारून जातात. मुद्दा असा असतो की ज्या वेळेला तुम्ही एक राजकीय पक्ष चालवता तेव्हा त्या राजकीय पक्षाला सर्वोच्च नेत्याच्यामुळे मतं मिळाली पाहिजेत, याला महत्व असतं. आणि नसेल तर मग त्या गाजलेल्या सभेला फारसा अर्थ उरत नाही. एक ठराविक काळ असतो. आता 10 वर्ष उलटून गेली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी चढती कमान त्या पक्ष स्थापनेनंतर पहिल्या 10-12 वर्षात लोकांनी बघितली, किंवा साधारणतः आपण असं समजू की 2006-07 पासून 2014 पर्यंत राज ठाकरे यांच्या पक्षाची लोकप्रियतेची कमान चढती होती. आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेना सांभाळू शकतील की नाही, की हळूहळू करत सगळा शिवसैनिकांचा मराठी अस्मितेचा बाणा सांगणारा जो वर्ग आहे तो राज ठाकरेंकडे निघून जाईल का, अशी ही चर्चा होत होती. पण मोदी नावाचं वादळ आलं आणि भारतीय राजकारणामध्ये मोदी युग सुरू झालं. त्यानंतर गेल्या 10 वर्षात आपण बघतोय बऱ्याच प्रमाणामध्ये लहान मोठ्या प्रादेशिक पक्षांची प्रचंड अशी पडझड झालेली आहे. अर्थात भाजपने त्यांना फोडले पाडले हे सगळं म्हणणं सोपं असतं, हे सोपं विश्लेषण आहे. पण जे मजबूत असतात त्यांना पाडणं अवघड असतं. जर बंगालमध्ये ममता दिदींना किंवा त्यांचा गड उद्ध्वस्त करून बंगाल पादाक्रांत करणं भाजपला शक्य झालं नसेल, किंवा तब्बल 10 वर्ष अगदी मोदी युगात सुद्धा ओरिसामध्ये नवीन पटनाईक हे ठाण देऊन बसले असतील आणि त्यांची तब्येत बिघडल्यानंतरच ओरिसाचं वारं बदललं असेल, तर मग भाजप किंवा मोदी लाट सत्तेच्या बळावर पैशाच्या बळावर कोणालाही लोळवू शकतो, हे विश्लेषण दादांत धुळफेक असते, निरर्थक असतं. आणि म्हणून उद्धव ठाकरे वगैरेंची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये किंवा त्या पद्धतीच्या निष्कर्षामध्ये राज ठाकरे अडकले तर त्यांना सावरणं अशक्य होईल. उलट राज ठाकरे यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की राज ठाकरे नावाचं जे एक प्रादेशिक वादळ महाराष्ट्रात उभं राहिलं ते थोडं थोडकं नव्हतं. अगदी बाळासाहेब हयात असताना सुद्धा मुंबईत 6 आमदार राज ठाकरेंनी निवडून आणले आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंना भाजपबरोबर युती करून फक्त 4 आमदार मुंबईत निवडून आणता आले होते. कल्याणमध्ये, नाशिकमध्ये आणि अगदी थेट तिकडे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक असे 13 आमदार राज ठाकरे निवडून आणू शकले. ते बाळासाहेब हयात असतानाची गोष्ट आहे. भले बाळासाहेब ऍक्टिव्हली राजकारणात नव्हते. महापालिका नाशिकची जिंकली, मुंबईमध्ये चांगला 27 वगैरे काहीतरी नगरसेवक आणले होते. हे जे एक स्थानिक वादळ उभं केलं होतं ते मोदी युगामध्ये टिकलं नाही. पण एक गोष्ट आणखीन लक्षात घेतली पाहिजे, राज ठाकरे यांच्या झंझावातासमोर उद्धव ठाकरेंना उभं राहता येत नव्हतं. डळमळीत करून टाकली होती शिवसेना राज ठाकरेंच्या वादळाने. तेव्हा उद्धव ठाकरेंना पुनरुज्जीवन मिळालं, ते मोदी लाटेमुळे मिळालं. मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या हातातून सुटत चाललेली शिवसेनेची पकड घट्ट केली. अर्थात 2014 मध्ये मोदींच्या लोकप्रियतेची कसोटी लागायची होती. एक फटक्यात त्यांनी बहुमत मिळवलं लोकसभेत, हा चमत्कार होता. पण त्या चमत्काराचा फायदा उद्धव ठाकरेंना घेता आला.
आणि शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली आणि त्या संजीवनीमुळेच राज ठाकरे यांचा झंझावात आटोपण्यापर्यंत उद्धव ठाकरे जाऊ शकले. तेव्हा आपली आणि उद्धव ठाकरे यांची स्पर्धा आहे हे न विसरता राज ठाकरेंना राजकारण करणं आवश्यक होतं. पण गेल्या 10 वर्षात आपल्या सगळ्या गुणवत्तेला बाजूला ठेवून कधी इकडे कधी तिकडे करताना, धरसोड करताना राज ठाकरे यांनी आपली लोकप्रियता स्वतःच्या हाताने निकामी करून टाकली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. प्रामुख्याने जेव्हा अशा लाटेचं राजकारण येतं तेव्हा कुठच्याही छोट्या बोटीला अक्षरशः गटांगळ्या खाण्याची वेळ येते, पण त्यातून सावरावं लागतं. 1971 साली जेव्हा इंदिरा लाट आली तेव्हा शिवसेनेने पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यात शिवसेनेने किती गटांगळ्या खाल्ल्या हे मी बघितलेलं आहे. त्याचीच पुनरावृत्ती 1984च्या राजीव लाटेमध्ये झाली होती. त्यामुळे मोदी युगामध्ये किंवा मोदी लाटेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गटांगळ्या खायला लागल्या असतील किंवा त्यांचं डोलायमान परिस्थिती झाली असेल तर त्यातून सावरणं आवश्यक होतं. आणि म्हणून मी वारंवार सांगत राहिलो की राज ठाकरे यांनी आपल्या चुलत्यांचा अभ्यास केला पाहिजे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी आणीबाणी सारखा प्रतिकूल काळ आला होता, त्यामध्ये बाळासाहेब कसे शिवसेना तगवून ठेवू शकले. जेव्हा देशातल्या सगळ्याच्या सगळ्या राजकीय पक्षांची गळचेपी करून इंदिरा गांधी हुकुमशाही राबवत होत्या तेव्हा विरोधी पक्षांच्या सोबत न गेलेले बाळासाहेब नंतरच्या जनता लाटेत सुद्धा शिवसेना तगवून ठेवू शकले. तर या सगळ्याचा अभ्यास केल्याशिवाय राज ठाकरेंना या आजच्या पडत्या काळातून पुन्हा उभं राहता येणार नाही. तुमच्याकडे गुणवत्ता आहे हे सगळं मान्य आहे. मी नेहमी सांगत आलो की बाळासाहेबांचा पडता काळ मी बघितलाय, त्यामुळे राज ठाकरेंचा पडता काळ मला समजू शकतो. पण बाळासाहेबांनी त्या पडत्या काळामध्ये आपलं तारू कसं सांभाळले हे पण मी बघितलंय आणि त्याचा मागमूस राज ठाकरे यांच्या वर्तनात दिसत नाही. तिथे माझा राज ठाकरेंकडून अपेक्षा भंग होतोय आता सुद्धा. आणि त्याच अपेक्षेने मी गुढीपाडव्याच्या सभेकडे बघत होतो. मला आठवतं 3 वर्षापूर्वी साधारण गोष्ट आहे, 2022च्या गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर होते त्यावेळेला घेतलेली ती सभा मला आठवते, ज्यामध्ये त्यांनी मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय काढला, पवारांवर थेट जातीयवादी म्हणून हल्ला केला. आता 3 वर्ष उलटून गेली, पण त्या 3 वर्षानंतर पुढे काय हा प्रश्न येतो आणि तो विचारला गेला पाहिजे. सभा गाजवल्या, प्रत्येक वेळेला राज ठाकरे सभा गाजवतात तर राज ठाकरेंनी सभा गाजवली हा विषयच असू शकत नाही. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून ते मेळावा घेतात, वार्षिक मेळावा घेतात. पण एक गोष्ट राज ठाकरे विसरून जातात की गुढी उभारण्यासाठी एक दांडी लागते, एक मोठा बांबू लागतो ज्याच्यावर ती गुढी उंच उंच उभारली जात असते. तेव्हा टाळ्यांचा गडगडाट सभेत होतो. ती गुढी आहे मान्य आहे, पण ती गुढी उभारण्यासाठी उंचचा उंच असा निवडणुकीच्या यशाचा बांबू रोवून गुढी केली पाहिजे, त्यावर गुढी उभारली पाहिजे. आणि तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तोकडी पडते, ही वारंवार गेल्या 10 वर्षात सिद्ध झालेली वस्तुस्थिती आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये किंवा भाजप सोबत नसताना सुद्धा आपण मोदी समर्थनार्थ उभे राहतोय ही भूमिका त्यांनी घेतली होती. 5 वर्षानंतर एकदम उलटी मोदींना पाडायची भूमिका घेतली, परत 5 वर्षानंतर मोदी आले पाहिजेत म्हणून भूमिका घेतली. ही जी धडसोड दृष्टी आहे याची गरज नव्हती. याची गरज होती का याचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रामुख्याने आत्ता जे राजकारण देशभर चाललेलं आहे त्याचा बारकाईने अभ्यास निदान राज ठाकरे आणि त्यांच्या अत्यंत जवळच्या लोकांनी केला पाहिजे की वेगवेगळ्या ठिकाणचे प्रादेशिक पक्ष कसे संपुष्टात येत आहेत
कालच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना एकही आमदार निवडून आणता आला नाही. त्याचं खापर ईव्हीएम वर फोडून चालणार नाही. ते फोडत बसा, काही फरक पडत नाही. जर ईव्हीएम दोषी असती तर भाजपचा त्या झारखंडमध्ये पराभव झाला नसता. मुद्दा असा असतो मित्रांनो की आपल्याला वाटतं म्हणून तो मतदार आपल्याला मत देता येईल असं नाही. मी आता पुण्यात आहे आणि काल म्हणजे 29 तारीखला पुण्याच्या सहकार नगर भागामध्ये माझं व्याख्यान होतं. मला न्यायला आलेले लोक होते, ते अगदी भाजपचेच होते, पण तरीही मराठी म्हणून आम्हाला राज ठाकरे विषयी आकर्षण आहे हे त्यांनी खाजगीत बोलताना मग स्पष्टपणे सांगितलं. पण ते म्हणाले धरसोड जी आहे त्याचा अंदाजच आम्हाला येत नाही. आणि मला असं वाटतं की राज ठाकरेंचे समर्थक आहेत ते त्यांचे मतदार होऊ शकतात असं नाहीये. त्यामुळे आपल्या समर्थकांना आपले मतदार म्हणून कन्व्हर्ट करणं या दृष्टीने राज ठाकरेंना वाटचाल करावी लागेल. आणि ती वाटचाल करणार नसाल तर मग मनसेला भवितव्य आहे असं मला बिलकुल वाटत नाही. मग पुनरुज्जीवन अशक्य आहे. शेवटी एक असं ना, केंद्रबिंदू नेतृत्व म्हणजे काय असतं, एखाद्या वस्तूचा माणसाचा आपण तो तोल जातो म्हणतो म्हणजे काय, तर शरीराचा जो गुरुत्व मध्य असतो तो ढाळायला लागला की माणसाचा शरीराचा तोल जातो. नेमकी तीच गोष्ट एखाद्या संघटनेची असते. त्या संघटनेचे नेतृत्व म्हणजे त्या पक्षाचं किंवा संघटनेचं गुरुत्व मध्य असतो. तो जितका भक्कम असतो तितका त्याच्या परिघामध्ये जे जे काही असतं त्याच्यावर त्याचं नियंत्रण असतं आणि त्या परिघामध्ये ते एक राज्य उभं राहत असतं, पक्ष उभा राहत असतो, संघटना उभी राहत असते. मला असं वाटतं की राज ठाकरेंसाठी जी लोकप्रियता आहे ती मतांमध्ये कन्वर्ट होत नाही. याचं कारण असं की राज ठाकरेंविषयी आकर्षण असलेला फार मोठा वर्ग आहे, पण या नेत्याला किंवा याच्या उमेदवाराला मत दिल्यानंतर खरोखरच राजकारणात अपेक्षित फरक आपल्याला जो आहे तो पडू शकेल का याविषयी राज ठाकरेंचा समर्थक हा साशंक आहे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत 66 पासून 90 पर्यंत आपण जवळजवळ 24-25 वर्ष बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा त्यांचं राजकारण चाचपडत करत होते. पण ज्या वेळेला ती संघटनेचं बळ उभं राहिलं तेव्हा हळूहळू करत बाळासाहेबांच्या भोवती फिरणारा त्यांच्याविषयी आकर्षण असलेला वर्ग त्यांचा मतदार म्हणून रूपांतरित होत गेला. ती एक ताकद बनली. राज ठाकरेंना आरंभीला मिळालेला जो मतदार आहे तो त्यांच्याकडे टिकला नाही ही वस्तुस्थिती आहे. अगदी पहिल्या निवडणुकीत मला वाटते 6-6.5% मतं होती, तिथून ती 1-1.5-2% खाली आली. तर ती 4% मतं आपण का गमावली याचा विचार करणं आवश्यक आहे. ईव्हीएम वर खापर फोडणं सोपं आहे, अतिशय सोपं उत्तर आहे. मला ठरवून नापास केलंय असं तशा तक्रारी करणारे विद्यार्थी किंवा आजचे राहुल गांधी यांच्या वाटेने राज ठाकरे गेले तर मला वाटत नाही की मनसेला काही भवितव्य असेल. ते भवितव्य शोधायचं असेल तर पहिली गोष्ट हे करावी लागेल की संघटनात्मक बांधणी. मी त्या अर्थाने गुढीपाडव्याचं राज ठाकरेंचं भाषण ऐकत होतो, माझी निराशा झाली, अपेक्षा भंग झाला. याचं कारण त्या भाषणातला मोठा भाग जवळजवळ 15-16 मिनिटं तरी मला वाटतं त्यांना नद्यांचं शुद्धीकरण, नद्यांचं दूषित पाणी किंवा नद्यांचं पर्यावरण यावरच बोलायला लागलं. का बोलावं लागलं? कुंभमेळ्यानंतर ज्या पद्धतीची अनावश्यक टिप्पणी राज ठाकरे यांनी केली होती आणि मी त्याच्यावर व्हिडिओ पण केला होता की असलं भाषण करून असली टिप्पणी करून राज ठाकरेंनी साधलं काय, हा व्हिडिओ मी केला होता. त्याचा खुलासा देण्यात गुढीपाडव्याचा महत्वाचा दिवस राज ठाकरेंनी नद्यांचं पर्यावरण समजावण्यात घालवला. कोण नाही म्हणतो, सगळ्या जगाला माहिती आहे, अगदी सामान्य अडाणी माणसाला सुद्धा नद्यांचं प्रदूषण माहिती आहे. जो सामान्य माणूस वेगवेगळ्या गावी जातो, वेगवेगळ्या भूभागात जातो, तिथल्या नद्यांचं दूषितीकरण झालेलं आहे, पर्यावरण बिघडलेलं आहे आणि त्यामुळे तिथलं
पाणी विषारी झालंय हे वगैरे सांगायची गरज नव्हती, पण ती सांगायची वेळ आली कारण आधी कुंभमेळ्याच्या निमित्ताने केलेली एक चुकीची टिप्पणी. तेवढ्या वेळापुरतं टाळ्या मिळतात, पण टाळ्या मिळणारे किंवा टाळ्या वाजवणारे हे मतदार म्हणून कन्वर्ट होत नसतील किंवा मतदानाच्या वेळेला तुमच्याकडे फिरकत पण नसतील, तर मग त्या टाळ्या मिळवणं मला वाटतं निरुपयोगी. आणि म्हणून आज घडीला राज ठाकरे यांना अगदी वॉर्ड पासून सुरुवात करावी लागेल, गावापासून सुरुवात करावी लागेल. प्रामुख्याने महानगरी भागात, शहरी भागामध्ये राज ठाकरे यांच्याविषयी कमालीचं आकर्षण आहे. तर मग मोठी शहर किंवा महानगर इकडे आपली सगळी ताकद केंद्रित करून एकेका वॉर्डसाठी एक एक नगरसेवक बनवण्यासाठी जर सगळी ताकद राज ठाकरे यांनी झोकून दिली, तर मग एक संघटना उभी राहील आणि भले 100 वॉर्डसाठी काम केलं, त्यातून 10 वॉर्डमध्ये निवडून येणारे उमेदवार त्यांना मिळू शकतील. आतापासून त्या उमेदवारांना ठरवून टाकलं की तू इथला उमेदवार आहेस, तुला नगरसेवक व्हायचंय, अशा पद्धतीत मला वाटतं राज ठाकरे यांनी संघटना बांधणीचं काम हाती घेतलं. ज्या कधी ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये किंवा अगदी 2026च्या पहिल्या महिन्यात जानेवारीमध्ये वगैरे महापालिकांच्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असतील, त्यासाठी आत्तापासून सुरुवात करावी आणि आपले जे शिलेदार आहेत त्यांना सोपवावं की जा हा जिल्हा, या जिल्ह्यातली ही महानगर, यातला एक एक वॉर्ड, त्या एकेका वॉर्डचा उमेदवार आत्तापासून ठरवून त्याला तिथली संघटना बांधली आणि तिथला मतदाराची मशागत करायला कामाला झुंपलं पाहिजे. 6 महिन्यांचा काळ तुमच्या हाती आहे. त्यातून जे संघटन उभं आहे, 1000, 2000, 3000 वॉर्डासाठी काम करा. त्या वॉर्डात 100 वॉर्डासाठी काम केलं तर 10 वॉर्डामध्ये तुम्हाला यश मिळवता येईल 6 महिन्यानंतर. कारण तो कार्यकर्ता भावी उमेदवार म्हणून त्या विभागामध्ये सतत दिसत राहिला तर त्या परिसरातल्या मतदारांना तो आकर्षित करतो त्यांच्या छोट्या छोट्या कामातून. अशी जी गोष्टी असतात या त्याच्याकडून सोडवल्या जाणार नाहीत, मला माहिती आहे. पण तुमच्याशी सदिच्छा बाळगणारे एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अनेक मंत्री असतील, ज्यांच्याकडे राज ठाकरे यांनी शब्द टाकला तर ते छोटं काम तडीस लागू शकतं. राज ठाकरेंसारखा फोन एखाद्या तहसीलदाराला किंवा कलेक्टरला जातो, डेप्युटी कलेक्टरला जातो, तेव्हा त्या कामात लक्ष घातलं जाऊ शकतं. असे जे इच्छुक आणि भावी उमेदवार आहेत त्यांना लोकांचे छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी आत्तापासून कामाला जुंपलं आणि त्यातून एक 5-7 एकेका वॉर्डामध्ये अगदी नगण्य वाटतील, बातमी सुद्धा होणार नाही, अशी छोटी कामं झाली तर तो तिथला स्थानिक मतदार हा त्या उमेदवाराविषयी आकर्षित होऊन जवळ येऊ शकेल की अरे हा तर उमेदवार पण नाहीये, अजून निवडणुका पण नाहीयेत, हा नगरसेवक पण नाहीये, पण याच्याकडे शब्द टाकला तर काम होतं, याने आवाज उठवला तर काम होतं. ही जी वातावरण निर्मिती होते, यातून बाळासाहेबांनी डळमळणारी शिवसेना, गटांगळ्या करणारी शिवसेना ही किनाऱ्याला आणली होती. आणि त्यामुळे 24 वर्षांनंतर, जवळजवळ 14-15 वर्षांच्या गटांगळ्या खाल्ल्यानंतर शिवसेना परत पुनर्स्थापित झाली. मला वाटतं की बाकी सगळ्या मोठ्या मोठ्या पक्षांच्या राजकारणापासून राज ठाकरेंनी स्वतःला अलिप्त करून घ्यावं, अलिप्त करून घ्यावं. आणीबाणीत गप्प बसले बाळासाहेब म्हणून टीका झाली, सगळं झालं होतं, पण त्यातून ते सावरले याचं कारण स्वतःच्या भूमिका घेण्याची, या बाजूला किंवा त्या बाजूला न झुकता आपली संघटना उभारण्याला त्यांनी किंमत दिली होती, महत्व दिलं होतं. मला असं वाटतं की मनसे जर राज ठाकरे एकेका वॉर्डापुरती केंद्रित करून तिथे उमेदवार, इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी निर्माण करू शकले तर मग त्याच्यातून त्यांची पाळंमुळं नव्याने रुजायला सुरुवात होईल. हे अशी पल्लेदार वाक्य टाकून एका सभेत टाळ्या मिळतील, प्रसिद्धी भरपूर मिळेल. अगदी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनाही रोज प्रसिद्धी मिळते, पण निवडणुकीचे परिणाम बघा, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. अर्थात
हे आपण सांगायचं काम करतो, प्रत्येकाला सांगतो विश्लेषक म्हणून. प्रत्येकाच्या चुका दाखवणं आणि त्यावरचे उपाय सांगणं हे मी माझं कर्तव्य मानतो. याचा अर्थ मी लगेच राज समर्थक आहे किंवा उद्धवचा शत्रू आहे किंवा भाजपच्या विरोधात गेलो असा बिलकुल होत नाही. कुठच्याही पक्षाला जेव्हा आपली पावळं मुळं रुजवून उभं राहायचं असतं तेव्हा या पद्धतीत वागावं लागतं. मला असं वाटतं की 3 वर्ष गुढीपाडव्यापासून लागोपाठ आपण बघितलं करोना संपल्यावर किंवा आवरल्यावर, तर एक पाऊल सुद्धा मनसे पुढे जाऊ शकलेली नाही. संपलेल्या पक्षाविषयी मी बोलत नाही असं टोमणे वजा आदित्य ठाकरे बोलले होते. त्यांचे शब्द मनसेचेच कार्यकर्ते आणि नेते आणि नेतृत्व खरं करणार असेल तर आमच्यासारख्यांनी आदित्य ठाकरे यांचे शब्द चुकीचे म्हणणं ही आमची चूक ठरवली जाईल. ठरवा तुम्ही, आम्हाला चूक ठरवा, कोणाला बरोबर ठरवा, तुमचा विषय. आम्ही उपदेश करू शकतो, या पलीकडे आमच्या हाती काही नसतं. असो मित्रांनो, जोपर्यंत मतांच्या आपला भाषणाला पडणाऱ्या टाळ्यांची गुढी भक्कमपणे उंच नेण्यासाठी निवडणुकीचा खंबीर बांबू उभा केला जात नाही संघटनेचा, तोपर्यंत मनसेची गुढी फक्त पाडव्यापुरती शिवाजी पार्कवर दिसेल, पुढे काही प्रगती होणार नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.